अमेरिकन उद्योजक एलॉन मस्क म्हणजे जगातले मोठे अब्जाधीश, त्यांच्याबद्दल कुतूहल असणं ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र चीनसारख्या देशाला एलॉन मस्क याच्यावर अजिबात विश्वास नाही असं दिसतंय. अलीकडेच एलॉन मस्क हे चीन दौऱ्यावर गेले होते, तेव्हा चीन सरकारनं त्यांच्यावर करडी नजर ठेवली होती असा एक दावा सध्या सोशल मीडियावर केला जातोय. अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह काही अमेरिकन उद्योजक हे चीन दौऱ्यावर अलीकडेच जाऊन आले आणि त्यात एलॉन मस्क यांचाही समावेश होता. जेनिफर झेंग या एका स्वतंत्र ब्लॉगरनं असा दावा केलेला आहे की याच दौऱ्यादरम्यान एलॉन मस्क यांच्यावर चीनी सरकारनं गुप्तपणे पाळत ठेवली होती. त्यासाठी तिनं एक फोटो पोस्ट केलेला आहे आणि एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तिचा दावा खरा आहे असं दाखवण्यासाठी. या दाव्यानुसार तिनं म्हटलेलं आहे की एलॉन मस्क हे भोजनाच्या टेबलजवळ बसलेले असताना त्यांच्या बाजूला उभी असलेली लाल रंगाच्या ड्रेसमधली महिला ही साधीसुधी वेट्रेस नसून ती उच्च पदस्थ चीनी लष्करी अधिकारी आहे. महिला मेजर चेंग असून ती चीनच्या एलिट बटालियनची कमांडर आहे. इतकंच नाही तर लष्करी समारंभांची नियमावली लिहिण्यात तिचा मोठा वाटा असल्याचंही सांगितलं जातं. आता जेनिफर झेंग यांनी असाही संशय व्यक्त केला आहे की त्या वेट्रेसच्या लाल ड्रेसच्या आत एखादं पिस्तूल किंवा एखादं शस्त्र दडवलेलं असू शकतं. अर्थात या दाव्याची कुणीही पुष्टी केलेली नाही आहे किंवा ती पुष्टी कुणी करणारही नाही. अर्थात तो दावा खरा आहे किंवा खोटा आहे हा पुढचा संशोधनाचा भाग आहे. मात्र चीन आणि हेरगिरी यांच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. विशेषतः अनेक अमेरिकन उद्योजकांबाबत किंवा अमेरिकन नेत्यांवर चीननं हेरगिरी केल्याच्या अनेक कथा अमेरिकेत तरी प्रसिद्ध आहेत. आता याला आधार मिळतो तो म्हणजे शीतयुद्धाच्या काळातला, कारण तेव्हा अमेरिका आणि रशिया यांनी एकमेकांबाबत अनेकदा हेरगिरी केलेली आहे किंवा तशा बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. मात्र आत्ता जी घटना घडलेली आहे किंवा जेनिफर झेंग यांनी जो दावा केलेला आहे तो कितपत खरा आहे याबद्दल कुणालाही काही सांगता येणं तसं कठीण आहे. कारण जर हे दोन्ही फोटो तुम्ही निघून पाहिले तर त्या फोटोमधील आणि त्या व्हिडिओमधल्या महिलांमध्ये काहीसा वेगळेपणा दिसून येत आहे. पण अर्थातच तरीसुद्धा एक प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे चीनच्या आदरातिथ्यामागे मोठी किंमत तर चुकवावी लागत नाही ना असा.